मित्रांनो, ही जी व्हिडिओ आपण तुम्ही आता पाहणार आहात ती खरोखरच एक दुर्दैवी व्हिडिओ आहे। खरोखरच एखाद्या व्यक्तीला घाबरवून सोडणारी व्हिडिओ आहे। कारण या घटनेमध्ये जे घडलं आहे ते एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। कारण लग्नाचे फोटोशूट होत असताना अचानकपणे नवरीच्या बाजूला एक फटाका फुटला आणि त्यानंतर नवरी गंभीर जखमी झाली। कॅनडामध्ये राहणाऱ्या लोकांनी आपलं लग्न एक अविस्मरणीय ठेवा राहावं किंवा आपल्या लक्षात कायमस्वरूपी राहावं यासाठी त्यांनी हे लग्न थाटामाटात करण्याचा प्रयत्न केला। तर मित्रांनो, जी प्रकरण घडलंय पुढे ते हकीकत जाणून घेण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि एकदम खास आणि आनंदीमय वातावरण असणारा एक क्षण असतो। आपल्या घरातील नातेवाईक इतरत्र सर्वच लोक या लग्न समारंभात आपलं काहीतरी नवीन किंवा एखादा लग्न समारंभातील क्षण आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी नेहमी प्रयत्न करतात आणि असाच प्रयत्न करताना या लग्नामध्ये नवरा नवरी आपल्याला पाहायला भेटतात। तर कधी कधी नवरा नवरी असं स्वप्न पाहत असतात आणि स्वप्न पूर्ण करत असताना अचानकपणे आपल्याला न कळत असे काही प्रकार घडतात किंवा अशा काही घटना घडतात, त्यामुळेच आपल्या स्वप्नाचा भंग होतोच प्लस आपल्याला खूप त्याचं दुःखसुद्धा वाटतं। तर अशीच या लग्नामध्ये लग्न सुरू असताना त्याचे फोटोशूट करत असताना अचानकपणे या नवरा नवरीसोबत जे घडलं। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला। युजरनी आणि लोकांनी अनेक प्रकारच्या कमेंट केल्यात, म्हटलं असं कोणाबरोबरही घडू नये, आपला दुश्मन जरी असेल तरीसुद्धा अशा प्रकारचा प्रकार कोणत्याही व्यक्तीवर येऊ नये। प्रत्येक नवरा नवरीचं स्वप्न असतं आपल्या आयुष्यात लग्न एकदाच होतं, त्यामुळे ते आपले अविस्मरणीय क्षण आणि ठेवा म्हणून राहावं यासाठी नवीन काहीतरी करावं। परंतु या नवरीच्या बद्दल जे घडलंय तिचा हा आनंदाचा क्षणात बदलला। एक आनंदाचा क्षण तो लगेच दुःखामध्ये बदललेला आपल्याला पाहायला भेटतो। कॅनडामधील भारतीय वंशाच्या या जोडप्यानं विक्की आणि पिया यांनी पारंपरिक लग्नासाठी भारतातील बंगळुरू हे स्थान निवडलं। यांचं आयुष्य अविस्मरणीय आणि आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहावं यासाठी त्यांनी एक महत्त्वाचा सीन शूट करण्याचा प्रयत्न केला। कारण त्यांना लग्नाच्या अल्बमसाठी एक शॉट हवा होता आणि फोटो शूट करत असताना त्याने रंगीत स्मोक बॉम्ब वापरला आणि तो स्मोक बॉम्बच त्यांच्या आयुष्यातील दुःखाचा डोंगर घेऊन आला। या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पांढऱ्या रंगाचा पोशाख वधू आणि वर या दोघांनीही परिधान केलेला आपल्याला पाहायला भेटतोय। नवरदेव आपल्या नवरीला वर उचलून घेऊन फोटो शूट करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यातच त्याच्या मागे रंगीत स्मोक बॉम्ब फुटतो। फोटो काढताना रंगीत बॉम्बचा आणि स्मोक बॉम्बचा वापर करण्याने फोटो चांगल्या पद्धतीनं क्लिक केले जातात किंवा रंगीत येतात असे प्रत्येकाची समज आहे आणि कधी कधी अशा प्रकारचे फोटोसुद्धा सुंदर येतात। परंतु यांचा हा जो त्या टार्गेट होता यांचं हे जे ध्येय होतं, स्वप्न होतं, ते खरोखरच या स्मोक बॉम्बचा स्फोट झाला। त्यानंतर त्यांचं भंग पावलं। त्या वधूचं दुर्दैव एवढं खराब होतं की हा स्मोक बॉम्ब तिच्या जवळच फुटला आणि फुटल्यानंतर तिचे केस जळले, तिची पाठसुद्धा भाजली। त्यानंतर या व्हिडिओमध्ये बरीच घबराटसुद्धा झाली। हा व्हिडिओ वी अप्पर साईड नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत लाखो लोकांनी यावरती आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। त्यावरती युजरने लिहिलं, हा बॉम्ब आमच्या मागे फुटणार होता पण दुर्दैवाने तो आमच्या जवळच फुटला। आम्ही आमच्या मुलाला आमच्याबरोबर घेऊन जाणार होतो आणि जर तो आमच्याबरोबर असता तर काय झाले असते याचा तुम्ही विचार करा। त्यानंतर हे कार्यक्रम होत असताना असं सुद्धा म्हणण्यात आलं या व्हिडिओमध्ये की लग्न झाल्यानंतर जोडपं नवरा नवरी लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर रिसेप्शनमध्ये सामील होण्यासाठी रिसेप्शनचा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी ते पुन्हा एकदा लग्न मंडपात येऊन पोहोचले। तर या व्हिडिओमध्ये जोडप्याने पोस्ट करत एक विनंती केली लोकांना, तुम्ही लग्न करता तेव्हा स्मोक बॉम्बचा वापर करू नका। तुम्ही आनंदाचा क्षण साजरा करत असतात परंतु नकळत आपल्याकडून चूक होते आणि त्याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करायला लागतो। यासाठी तुम्ही सतर्क राहा, काळजी घ्या हीच अपेक्षा असं सुद्धा त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।